सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासू माझी जाच करती, सासू माझी जाच करती, लवकर निर्दळी तिला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकीच करगतीला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। ननंदेच कार्ट किरकिर करीत, ननंदेच कार्ट किरकिर करीत, खरुजच हो दे त्याला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। दादुल्या मारोनी आहोती देईन, मोकळीच कर ग मला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। एका जनार्दनी, एका जनार्दनी सगळेच मरू दे। कीर्तनाला आलेली सोडून थोडा विको कमी करा। एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला। हरी नका पाहू गुण दोष, दास पायाचा, घालू दास पायाचा, दास पायाचा। पाहू गुणा दोष, घालू दास पायाचा, दास पायाचा, घालू दास पायाचा। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। आजच्या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 7 चरणाचा अभंग आहे। भारूड प्रकरणातील अभंग आहे आणि रोडगा या सदरातील अभंग आहे। अभंग घेतल्या घेतल्या सगळ्यांच्या महिलांचे चेहरे असे कमळासारखे उमलले, कारण आजचा हे सगळा अभंग जो आहे तो महिलांच्या आवडीचा अभंग आहे। आणि विशेष करून दादा विको कमी करा, थोडा आवाज करा। विशेष करून आज आपल्या कीर्तनामध्ये सुना खुश आहेत, सुना, कारण सासरा होते की तुमच्या मनासारखं होते ना, थोडं सासरा मरो दे, सासू मरो दे, हे कुणाच्या मनासारखं असतं? सुनबाईच्या मनासारखं असतं। म्हणजे अत्यंत आनंद झालाय त्यांना आज कीर्तनामध्ये। रोडगा या सदरातील अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मनाथ महाराज यांनी एका रूपकाच्या माध्यमातून एका सासूरवासीन स्त्रीची व्यथा एका रूपकाच्या माध्यमातून मांडलेली आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजयोग यांची माऊली साधकांचे मायबाप अनाथाचे माय विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य शूरमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज
भक्त शिरोमणी मारुतीला आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य पवित्र पावन अशा या कोरेगाव गावामध्ये श्री हरिभक्त परायण संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आपल्याच गावातील रत्न श्री हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर व श्री हरिभक्त परायण भजन सम्राट आदरणीय शेटे काका यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह यातील आजच्या 2 नंबरच्या कीर्तनाची सेवा किंवा नंबर 2च्या कीर्तनाची सेवा. नंबर 2 लक्षात येईल ना तुमच्या. फक्त चुकून नंबर 2 आलेला आहे. नंबर 2चा माझा कुठलाही व्यवसाय वगैरे तसं काही नाही. नाही तर तुम्ही उद्या म्हणता रात्रीचा महाराज 2 नंबरचा होता, तसं काही म्हणू नका. सगळे व्यवसाय माझे 1 नंबरचेच आहेत. फक्त चुकून नंबर 2 आलेला आहे. नंबर 2च्या कीर्तनाची सेवा आज आपल्या समोर उपस्थित आहे. खर तर गेल्याही वर्षी या सप्ताहामध्ये मी आलो होतो. माझ्याकडे पहा, गेल्याही वर्षी मी सप्ताहामध्ये 4थ्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आदरणीय आमचे आपल्याच गावातील शिक्षक असणारे आदरणीय परदेशी सर यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आलो होतो. आणि पुनश्च एकदा पवित्र पावन अशा या कोरेगाव गावामध्ये हरिभक्त परायण आपल्याच गावातील विष्णू महाराज परदेशी या महाराजांच्या माध्यमातून पवित्र अशा या कोरेगाव गावामध्ये पुनश्च एकदा येण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. अत्यंत सुंदर नियोजन आहे. कुठलीही काटकसर नाही, कुठलीही भागवाभागवी नाही, कुठलीही ऍडजस्टमेंट सप्ताह संयोजकाने केलेली नाही. अगदी तंतोतंत नियोजन केलेलं आहे. पहा समाज तर बघा ना, किती नजर पुरत नाही ते बघा तिकडं, ते बघा ना मागं, तेव्हा लगेच थोबाड घेऊन मी बघतोय सांगतोय तिकडं, म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही म्हणायचं. या बाबा, तंतोतंत नियोजन केलेलं आहे. महाराजांचं आगमन आहे. बस या हरिभक्त परायण विष्णू महाराज परदेशी यांच्या माध्यमातून सेवेचा योग आहे. पहिली चाल आदरणीय श्री हरिभक्त परायण महादेव महाराज आणि हरिभक्त परायण मरळ महाराजांनी अत्यंत सुंदर गायली. शॉर्ट बट स्वीट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, अगदी सुंदर त्यांनी गायली. सर्वांना वंदन करतो. सगळी टाळकरी महाराज मंडळी, गोड असे मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण माझ्या समेत आलेली महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य बीड जिल्हा भूषण आदिनाथ महाराज यांनाही वंदन आहे. त्यांच्यासमोर जे नियोजित मृदंग वादक आहेत असे श्री हरिभक्त परायण मरळ महाराज आहेत, नामांकित मृदंगाचार्य आहेत. महाराजांनाही माझं वंदन आहे. अत्यंत गोड ज्यांची साऊंड सर्व्हिस ही छोटाले बटणं आहेत, बास गेन ट्रबल विको, ते बटणं फिरवण्याचं नॉलेज पाहिजे, तेही नॉलेज तुमच्याकडे आहे. तुम्हालाही धन्यवाद आहे. आणखीन थोडा रिपीट आवाज वाढवा म्हणजे शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. अगदी सुंदर नियोजन आहे. गावातले प्रथम नागरिक आदरणीय शेळके साहेब आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर असे शूटिंग करणारे दादा, तुम्हालाही वंदन आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला येणारे येऊ देत चला. तुम्ही फक्त माझ्याकडे पहा. ते रोज येतील, मी आजच आलेलो आहे, बरोबर का नाही. आणि समोर जे माणसं बसलेत, महिला मंडळी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, हे समोर जे बसलेलेत ना माणसं, तुम्हाला कीर्तन समजेल नाही तर नाही समजेल, बरं का देवा. हे जे यांना इंट्रोडक्शन देतो म्हणजे सांगतो सूचना, कीर्तन समजेल नाही तर नाही समजेल. फक्त अर्ध्याल्या बटाट्याने माझ्याकडे बघायचं, असं बघायचं. आणि कळालं तरी नाही कळालं तरी फक्त असं करत राहायचं, असं असं करत राहायचं. म्हणजे माझ्या लक्षात येईन तुम्हाला समजत आहे म्हणून. नाही तर आंधळीच्या वरातून बाहेरच्या घरात असं होऊ नये, बरोबर आहे का नाही. फक्त नुसतं असं असं करीत राहायचं. अभंग शांती ब्रह्मण नाथ महाराजांचा अभंग आहे. कोणाचा अभंग आहे बोला की? नाथ महाराजांचा अभंग आहे. तुमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येता. पण आमच्या मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. ऐका बरं का, थोडं लक्ष देऊ, करा सायलेंट. हा, संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. आणि त्या संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक देवगिरी नावाचा किल्ला आहे. पूर्वी त्याचं नाव दौलताबाद होतं, म्हणजे पूर्वी देवगिरी होता, आता दौलताबाद आहे. देवगिरी नावाचा किल्ला आहे, संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. पूर्वी त्या जिल्ह्याचंही नाव वेगळं होतं, पण आता घ्यायचं नाही. आणि त्या किल्ल्यावरती एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव जनार्दन स्वामी महाराज. संतांचं नाव काय? जनार्दन स्वामी महाराज.
त्या जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य होऊन गेले. पहिले शिष्य झाले जनी जनार्दन, दुसरे शिष्य झाले रामा जनार्दन आणि तिसरे शिष्य झाले एका जनार्दन. आता परत रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणता जिल्हा आहे? बोला की सगळे बोला, मी नाही तर मी फाशी घे ना तुमच्या पुढे. हो हां, कोणता जिल्हा आहे दादा? संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. तालुका देवगिरी किल्ला आहे. किल्ल्यावरती एक संत झाले जनार्दन स्वामी महाराज. त्या जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य झाले, जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. पहिले जनी जनार्दन, दुसरे रामा जनार्दन, तिसरे एका जनार्दन. बरोबर आहे ना? मिस्टेक व्हायली का? पहिले हा आता झालं की जेवायला, काही घाबरू नका तुम्ही. हा, पहिले जनी जनार्दन, दुसरे रामा जनार्दन आणि तिसरे एका जनार्दन. तिसरे एका जनार्दन, दुसरे रामा जनार्दन, पहिले जनी जनार्दन. बरोबर यायला का लक्षात? आता पहिले झाले जनी जनार्दन. जनी जनार्दनांची समाधी आमच्या बीड शहरामध्ये आहे. हे कोणते शिष्य झाले? पहिले त्यांचं नाव काय? जनी जनार्दन. हे बीड शहरामध्ये यांची समाधी आहे. दुसरे शिष्य झाले रामा जनार्दन. वारकरी संप्रदायामध्ये रामा जनार्दनांचं जास्त काय आपल्याला वाङ्मय पाहायला मिळत नाही सर. अगदी थोडं वाङ्मय लिहिलं त्याने विष्णू महाराज, अगदी थोडं लिहिलं. पण काल्याच्या दिवशी जनरली तो अभंग गायल्याशिवाय आपल्याला प्रसाद घेण्याची मुभा नाही. आणि सर्व प्रसिद्ध तो अभंग आहे. तो अभंग त्याने लिहिला तो म्हणजे माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांची आरती लिहिली. सगळ्यांनाच आरती माहिती आहे. प्रगट आलं का? लक्षात येईल का? तर पुढचं लक्षात आलं तुमच्या? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. पुढचा शब्द काय? रामा जनार्दने. किती नंबरचे शिष्य झाले? तुम्ही असं करीत राहा की. हा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दनी चरणी टकची ठेले किंवा चरणी मस्तक ठेविले. हे 2 नंबरचे शिष्य झाले. कोणते? रामा जनार्दन आणि पहिले जनी जनार्दन. आता एका जनार्दन राहिले आता. आणि तिसरे शिष्य झाले पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगाच्या पाठीवर अनेक संत झाले पण एकमेव नाथ महाराज असे संत झाले, ऐका, शांत, श्रीमंत आणि संत म्हणजे शांती ब्रह्म नाथ महाराज. शांत एक नंबर काय? शांत. हे बघा तुम्ही असं करीत राहणार. मी खाली माईक घेऊन येईन बरं का सांगायला तुम्हाला. 1 नंबर शांत. किती शांत? साधा आम्हाला कोणी जर जय हरी घातला नाही तर आम्हाला राग येतो. आपल्याला कोणी जर लवकर पाणी नाही दिलं पाहुण्याच्या गावात, जावयाला जर लवकर सुविधा नाही झाली तर राग येतो जावयाला. आम्ही रोज कीर्तन करतो पण आमचा आणखीन क्रोध शांत व्हायना. पण तरी सुद्धा नाथ महाराजांच्या अंगावरती यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. महाराजांच्या पाया पडला, महाराज मला क्षमा करा. महाराजांनी सांगितलं, अरे राजा, उलट तू पुण्यवान आहेस. मी जर ठरवलं असतं तर गोदावरीचं रोज 10 वेळेला स्नान केलं असतं. पण आज तुझ्यामुळे मला 108 वेळेला स्नान घडलंय. याला म्हणायचं शांतता. 1 नंबर शांत आहेत. 2 नंबर श्रीमंत आहेत. काय? 2 नंबर श्रीमंत. तुमच्याही कोरेगाव गावामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भरपूर श्रीमंत माणसं आहेत. ते म्हणतील, महाराज आमच्या गावात भरपूर श्रीमंत आहेत, आमच्याही तालुक्यात आहेत, परिसरात आहेत, पण नाथ महाराज किती श्रीमंत आहेत त्यांची तरी श्रीमंती सांगा. आता मी नाथ महाराजांची श्रीमंती सांगतो. ओ लाडक्या बहिणी इकडे बघा माझ्याकडे, तिकडे काय बघायला. आता नाथ महाराजांची काय सांगायला लागलो मी तुम्हाला? श्रीमंती सांगतो. मी त्यांचा अभंग घेतलाय म्हणून सांगतो, ऐका. एवढे श्रीमंत आहेत नाथ महाराज की नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रामायण भागवत कीर्तन जे चालायचं ते ऐकण्यासाठी जे तुमच्यासारखी मंडळी यायची, त्या प्रत्येकी माणसाला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ दिला जायचं. कुणाला? ऐकायला येणारे तुमच्यासारखे. तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करू नका, मी गरीब माणूस आहे, तुमचाच गुळ खातोय मी, माझ्यासमोर मांडलेला आहे.
नाथ महाराज श्रीमंत, तुम्ही म्हणताल महाराज हे गुळण हरभरे तर कुणी वाटेल किरकोळ श्रीमंती. पण आता मी तुम्हाला नाथ महाराजांची खरी श्रीमंती सांगतो. वेळ आपल्याला अत्यंत कमी आहे, कड्या वाजू द्या, तुम्ही फक्त माझ्याकडे बघत राहा. नाथ महाराजांची श्रीमंती सांगतो. आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करतोय का नाही? असं करा की हा देवपूजा करतो. मग तुम्हाला गंध कोण उघडून देतं? रोजाने माणूस ठेवलेला का गंध उघडायला? स्वतः आपण गंध घेतो, गंध उघडतो आणि देवाला लावतो, बरोबर आहे का नाही? पण ऐका, ज्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये ज्या देवाला गंध लावायचा तो देव उघडून द्यायला श्रीखंड्या चंदन उघडवणी करी वस्त्री गंगा तिरी धुतासे. एवढंच नाही, चोपदारीत आपल्या कीर्तनाला निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, निळा म्हणे देव राबे दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, श्रीखंड्या चंदन उघडून करी, श्रीखंड्या चंदन उघडून करी. किती श्रीमंत नाथ महाराज आपल्या कीर्तनाला चोपदार आहेत. तिकडे महाराजांनी प्रमाण दिलं. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, चोपदारकी करायला दत्त चोपदारी करीत असे. एवढे श्रीमंत कोण? नाथ महाराज. शांत, आणखीन श्रीमंत, आणि 3 नंबर संत. काही माणसं आपल्या गावात शांत आहेत पण श्रीमंत नाहीत. काही श्रीमंत आहेत शांत नाहीत. काही शांतही आहेत श्रीमंतही आहेत. भरपूर शांत आहेत, भरपूर श्रीमंत आहेत, पण 3 नंबर काय नाहीत? संत नाहीत. पण नाथ महाराज शांत, नाथ महाराज श्रीमंत आणि नाथ महाराज संत. 3 सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. शांत श्रीमंत संत नाथ महाराज. आणि 750 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी 350 भारुडं लिहिली. किती भारुडं लिहिली? का लिहिली भारुडं माहितीये? काहीतरी सर्वसामान्य लोकांचं मनोरंजन व्हावं. कारण 750 वर्षापूर्वी कुठल्याही मनोरंजनाचं साधन नव्हतं. टीव्ही नव्हता, मोबाईलही नव्हता. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला.
कीर्तनात सुद्धा मोबाईल मनोरंजन करतो. आता कीर्तनात बसल्या बसल्या व्हॉट्सअप पाहू शकतो, इंस्टाग्राम पाहू शकतो, फेसबुक उघडू शकतो, ट्विटर उघडू शकतो, बरोबर का नाही, स्नॅपचॅट उघडू शकतो आपण. म्हणजे कीर्तनातही मोबाईल मनोरंजन करू शकतो. आणि घरी टीव्ही आहे. पण 700 वर्षापूर्वी कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. मग काहीतरी समाजाचं प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं म्हणून नाथ महाराजांनं 150 वर्षापूर्वी 350 पेक्षा जास्त भारुडे लिहिले. मोडकेच घर तुटकेच छप्पर, देवाला देवघर नाही दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. अग ग बाबो इंदू चावला, 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 काय मी करू इंदू चावला, काय मी करू इंदू चावला, कोणाला सांगू इंदू चावला, कोणाला सांगू इंदू चावला, अग ग बाबो इंदू चावला, भूत जबर मोठ ग, भूत जबर मोठ ग, जबर मोठ ग, जबर मोठ ग, जबर मोठ ग, हे जबर मोठ ग, जबर मोठ ग, जबर मोठ ग, भूत जबर मोठ ग, भूत जबर मोठ ग, जबर मोठ ग, भूत जबर मोठ ग, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. राजा दोघं सोबत हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी माळ बांधून नेईल, सरत शेवटी माळ बांधून नेईल, सरत शेवटी माळ. एका जनार्दनी आमच्या गायबा जाईल, एका जनार्दनी आमच्या गायबा जाईल, एका जनार्दनी आमच्या गायबा जाईल, एका जनार्दनी आमच्या गायबा जाईल. वाह वाह, ताली वाजवा. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. करुणी उचित करुणी उचित प्रेमे घाली हृदयात, दान मागायाचा आला, दान मागायाचा, दान मागायाचा आला, दान मागायाचा, दान मागायाचा, दान मागायाचा आला, दान मागायाचा. झोपा तुम्ही झोपा, काय अडचण. हे सगळे भारुड जे लिहिले हे कुणाचे आहेत? नाथ महाराजांचे. किती लिहिले? 350 पेक्षा जास्त भारुड नाथ महाराजांनी लिहिले. जे 350 भारुड लिहिले त्या भारुडापैकी एक भारुड तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहे.
या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी साध्या मराठवाड्याच्या भाषेत आमच्या बोलायचं ठरलं तर नवस प्रतिपादन केलेलं आहे. खर तर नवस कधी करतात आणि कोण करतं याचे दोन कारण. नवस आपल्या जीवनातील आडी अडचणी दूर होण्याकरता नवस केला जातो. आपल्या जीवनातील संकट दूर होण्याकरता काय करतात? नवस करतात. आणि नवस हे पुरुष करीत नाहीत, नवस या महिला करतात, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. म्हणून सगळ्या महिलांना आज विशेष आग्रह आहे, आजचं सगळं कीर्तन हे महिलांच्या भोवती फिरणारं कीर्तन आहे. म्हणून सगळ्या महिलांनी विशेष लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. आणि नाहीतरी तुम्ही पहा, आजकाल परमार्थ करावा महिलांनी करावा. बघा, आज आपल्या कीर्तनाला जेवढे पुरुष आहेत त्याही पेक्षा जास्त पटीनं महिला आहेत. परमार्थ महिलांनी करावा. घर सांभाळायचं महिलांनी, स्वयंपाक करायचा महिला. बोला की, मी तुमच्या बाजूने बोलतो ना आता. घर सांभाळायचं महिलांनी, स्वयंपाक करायचा महिलांनी, सोयाबीन काढायची महिलांनी, कांदे काढायचे महिलांनी, 2100 रुपये पहिल्या पंक्तीला महिलांनी, एका घराचे 2 घर करायचे. हा, ते तर पक्का काम आहे तुमचं. सर, एखादं कॉलेज आहे का ऍडमिशन कुठं? मला बी घ्यायचंय बघा. 6 महिन्यात घर फोडी ती. कुठं घेतलं ऍडमिशन काय माहिती. आजकाल परमार्थ करावं महिलांनी. म्हणून सगळं कीर्तन आजचं महिलांच्या भोवती फिरणारं कीर्तन आहे, कारण अभंगच त्यांचा आहे. खरं तर स्त्रियांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, तिचं नाव म्हणजे माहेर, आणि दुसरं तिचं नाव म्हणजे सासर. कशाला म्हणतात माहेर आणि कशाला म्हणतात सासर याचं मी तुम्हाला डेफिनेशन, व्याख्या सांगतो. जे आपल्या वडिलांचं घर, आपल्या भावाचं घर, आपल्या आईचं घर, त्याला म्हणायचं माहेर. आणि जे आपल्या नवऱ्याचं घर त्याला काय म्हणायचं? सासर. बोलत राहा, काय म्हणायचं? सासर. साध्या भाषेत बोलायचं ठरलं तर जिथं राहण्याचं स्वातंत्र्य, खाण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, मुलगी काहीही करू शकते, त्याला म्हणायचं माहेर. आणि याच्या उलट जे, त्याला म्हणायचं सासर. असं कळणार नाही तुम्हाला. एक एक्झाम्पल, उदाहरणच देतो. 2 महिने झाले मुलाच्या लग्नाला, आणि मुलाच्या आईनं शेजारणीला आवाज दिला, काकू, हो काकू. धावतच आल्या काकू. काय ग? काय नाही म्हणे. अगं म्हणे 2च महिने झाले माझ्या पोराच्या लग्नाला. काकूने सांगितलं, चांगली गोष्ट आहे, 2 महिने झाले पोराच्या लग्नाला, बाकीच्या पोराचं लग्न व्हायना, तुझ्या पोराचं लग्न झालंय, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग झालं काय? काय नाही झालं काकू, 2च महिने झालंय माझ्या पोराच्या लग्नाला, पण तिकडं मागं बघा म्हणे, ही माझी सून बघा म्हणे तिकडं. काय झालं सुना? तिकडं बघा तर म्हणे, अहो पंजाबी ड्रेस घालून निघाली माझ्या पोराच्या मोटरसायकलवर कर्जतला. बरं जाय नका म्हणे, पण साडी नेसून तरी जायचं ना. निघाली पंजाबी ड्रेसवर. तरी मी आमच्या डांगऱ्याला म्हणत होते की कर्जतची करू नका म्हणून. हे बघा, कर्जतचं कोणी असेल तर माहिती, तुम्ही पाठ सुस्त राहतात. फक्त येताना मला कर्जत लागलं विष्णू महाराज म्हणून माझं कर्जतचं नाव आलंय. तरी मी आमच्या म्हाताऱ्याला म्हणत होते कर्जतची करू नका म्हणून, पण आमचं डंगर कुठं धाडायचंय. डंगर म्हणजे कोण कळालं ना तुम्हाला? आमचं हे म्हातारं कुठं धाडायचंय. अहो पण ह्या म्हाताऱ्याने तर नाही ऐकलं हो. पण हे आमचा बैल, बैल म्हणजे कोण? हे आमचा बैल सुद्धा लागला ना तिच्याच. हो द्या, हो द्या, हो द्या. हा, त्यांच्या मनातलं बघा हे सगळं. हो द्या, आमचा बैल बी लागला ना तिच्याच. हा, वंजळीने पाणी प्यायला. नाही नाही ते 15 मिनिटं बोलली. पण सुन काय भीती काय सर? आजकालच्या सुना भेटतात का? घाबरतात का? अहो बसली मोटरसायकलवर आणि गेली निघून कर्जतला. ह्या दोघीच्या गप्पा चांगल्या रंगल्या, मोठं 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 बोलली. आणि नेमका असा योग आला, अर्ध्या तासानं हिची पोरगी पंजाबी ड्रेस घालून
जावयाला माग बसून स्कूटीवरच घेऊन आली टँकीची. आणि लगेच काकूला म्हणली वय काकू बघा ना कसा लक्ष्मी नारायणाचा. आणि पहिला जोडा कोणाचा होता? भूताचा जोडा होता का पहिला? पण भाषा का बदलली? एकीच माहेर आहे आणि एकीच सासर आहे, एवढा फरक आहे. हे जर उदाहरण कळलं नसेल तर दुसरं सांगतो. संक्रांतीचा सण जवळ आला. सुनबाईचं पोळ्या लाटण्याचं काम चालू आहे. बेलनं म्हणा लाटणं तुमच्याकडे काय म्हणतात पोळ्या लाटायचं, ते तेलाच्या वाटीला लागलं आणि वाटीभर तेल सांडलं. आणि सासूबाईनं पाहिलं. जेच पट्टा सुरू केलाय, डोळे गेले काय, खासाडे झाले काय, हेच मायने शिकलं काय, हेच बापाने शिकलं काय, अंगण वार गेलं काय, पायान वार गेलं काय, दिसना काय, डोळे गेले काय, चटणी गेली काय, डोळे नाही नाही ते बोल. पण सून माझ्यासारखी होती गरीब बिचारी. आता मी गरीबच आहे, मी काय थोडा आगाव दिसलो का तुम्हाला? होय. सून माझ्यासारखी गरीब, काही बोलली नाही. गटगट गटगट देवा त्याने गिळलं, काही बोलली नाही. पण पोळ्या तर करावं लागतात. म्हणून ननंद आली होती, तिला सांगितलं वरली तेवढी तेलाची कॅन मला काढून द्या. हिनं खाली डबा घेतला आणि डब्यावर उभी राहिली. तेलाची कॅन काढता काढता हातातून कॅन निसटली. धन तुम्हाला चांगला नादी राव तेल सांडायचं बरं का. हातातून कॅन खाली पडली आणि भडा 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 पावशेर तेल व्हायला गेलं. आणि जी अगोदर म्हणत होती हातावर वार गेलं कान, पायानं वार गेलं काय, डोळे गेले काय, खासड झाले काय, दिसाना कान, हेच मायने शिकलं काय, हेच बापाने शिकलं काय, जी आतापर्यंत म्हणत होती, भाषाच बदलली. होतच असत, चलतच असत, सांडतच असत, घरत असत, सटकला असन नाही का. हिच्या नाकाला बुक्का घालो ह्या डंगरीच्या. का बरं भाषा बदलली? बोला की. एकीच माहेर आहे आणि एकीच सासर आहे. म्हणून आमच्या सगळ्या साधू संतांची धाव सासरकडे नाही, तर सगळ्या साधू संतांची धाव माहेराकडे. 4 संतांचे प्रमाण 4 चाली तुम्हाला म्हणून दाखव. आपुल्या माहेरा ताईना मी आता, आपुल्या